श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन कसा साजरा करावा? तर पहा, स्वामींचा प्रकट दिन 20 मार्च 2026 या दिवशी आपण स्वामींचा प्रकट दिन साजरा अगदी उत्साहात करायचा आहे. तर स्वामींचा प्रकट दिन साजरा करताना आपण जेव्हा स्वामींची पूजा कशी करावी, अभिषेक करताना कोणते स्तोत्र पठण करायचे आहेत आणि एकंदरीत स्वामींचा प्रकट दिन कसा साजरा करावा याविषयी माहिती घेणार आहोत. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तरीसुद्धा तुम्ही ह्या सेवा करू शकतात. स्वामींचा प्रकट दिन असेल त्या दिवशी आपण पहाटे लवकर उठून छान आपलं स्नान वगैरे झाल्यानंतर नित्य देवपूजा करायची आहे आणि त्या दिवशी स्वामींचा छान असा अभिषेक करायचा आहे. तर स्वामींचा अभिषेक तुम्ही पंचामृत असेल, स्वामींची मूर्ती असेल तर जरूर अभिषेक करावा. तर अभिषेक करताना तुम्ही पंचामृताने करू शकतात किंवा फक्त पाण्याने अभिषेक केला तरीही चालू शकतं, किंवा जे पंचामृताने आपण अभिषेक करतो ते एकत्र न करता अगदी अगोदर दुधाने, मग दह्याने, तुपाने, मधाने अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकतात, किंवा सर्व एकत्र करून मग पंचामृताने एकदाच तुम्ही अभिषेक केला तरीही चालू शकतं. जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने करा, पण अभिषेक करायला मात्र विसरायचं नाही आणि थोडंसुद्धा त्यात कंजूशी काटकसर करायची नाही आहे, कारण स्वामींचा प्रकट दिन आहे. या दिवशी आपण जास्तीत जास्त स्वामींची सेवा आणि भक्ती कशी होईल याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. तर स्वामींचा प्रकट दिन आहे त्या दिवशी अभिषेक करत असताना तुम्ही सुरुवातीला काय बोलायचं आहे, तर बघा, आपली नित्य देवपूजा झाल्यानंतर तेव्हा तुम्ही केलं तरीही चालेल, पाटाची मांडणी करणार असतील तरीही तुम्ही त्या पद्धतीने करू शकतात. जर मूर्ती असेल तर स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करताना आपण काय बोलायचं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर जेव्हा तुम्ही पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करतील तर अभिषेक करताना जर तुमच्याकडे जी गळती असते ते तुम्ही तिथे ठेवू शकतात. स्वामींची मूर्ती तिथे ठेवायची आणि त्याच्यावर अभिषेक होत राहील अशा पद्धतीने केलं तरीही चालेल, किंवा पळीने तुम्ही अभिषेक केला तरीही चालेल. तर जेव्हा अभिषेक करतील त्यावेळेला सुरुवातीला दीप प्रज्वलित असणं सर्वात महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण अभिषेक करायला सुरुवात करायची. सर्वात अगोदर आपण स्वामी स्तवन बोलायचं आहे, त्यानंतर गणपती अथर्वशीर्ष बोलायचं, मग पुरुष सूक्त बोलायचं आहे, त्यानंतर श्री सूक्त बोलावं आणि श्री सूक्त बोलून झाल्यानंतर पवमान सूक्त आहे ते आपण बोलायचं आहे. आणि त्यानंतर रामरक्षा स्तोत्र आहे, तर रामरक्षा स्तोत्रातील 1 ते 9 ओव्यांपर्यंत बोलायचं आहे आणि नंतरची फलश्रुती तुम्ही पठन नाही केली तरीही चालतं, किंवा संपूर्ण श्री रामरक्षा स्तोत्र पठन करत अभिषेक केला तरीही चालू शकतं. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण अभिषेक करतो तेव्हा आपण हे स्तोत्र बोलत अभिषेक करायचा आहे. आता ही स्तोत्र तर बोलायचीच आहेत, पण यासोबतच श्री स्वामी समर्थ जो मंत्र आहे तर याचं सुद्धा आपण 108 वेळा पठण करायचं, म्हणजे 108 वेळा मंत्र बोलत अभिषेक केला तर अतिउत्तम. अशा पद्धतीने सुद्धा करू शकतात. तर जेव्हा तुम्ही पुरुष सूक्त, स्त्री सूक्त बोलतील तर हे किती वेळा बोलावं, तर पुरुष सूक्त तुम्ही 1 वेळा बोललात तरी चालेल, जे काही सांगितलं ते 1 वेळा पठण केलं तरीसुद्धा चालेल, किंवा जर तुम्हाला वेळ असेल आणि तुमची इच्छा असेल तर तुम्ही पुरुष सूक्त 16 वेळा आणि स्त्री सूक्त 16 वेळा बोललात तर ते सुद्धा चालू शकतं. जसं तुम्हाला वेळ असेल, तुमची इच्छा असेल त्याप्रमाणे करा. पण जेव्हाही तुम्ही अभिषेक करतील, मग तो जल अभिषेक असेल किंवा पंचामृत अभिषेक असेल, पण हे सर्व बोलायचं आहे. तर बघा, स्वामी स्तवन, गणपती अथर्वशीर्ष, पुरुष सूक्त, स्त्री सूक्त, पवमान सूक्त आणि रामरक्षा स्तोत्र हे आपल्याला एवढं बोलायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे. हे बोलत आपण अभिषेक करायचा. त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर स्वामींना छान स्वच्छ कापडाने पुसून त्या ठिकाणी स्थापना करायची आहे, म्हणजे पाटावर स्थापना करणार असेल तिथे करायची, आणि स्वामींना छान हिना अत्तर लावायचं, अष्टगंध लावायचं, धूप दीप अर्पण करायचा, नैवेद्य अर्पण करायचा, फळ अर्पण करायचं आणि स्वामींना आवडणारा नैवेद्य जसं की बेसनाचे लाडू असतील, पुरणपोळी असेल, जे काही तुम्ही बनवलं असेल ते स्वामींना जरूर अर्पण करायचं. आणि छान अशी स्वामींना कर्पूर आरती, अगोदर आरती करायची आणि त्यानंतर कर्पूर आरती जरूर करावी. अशा पद्धतीने जी फुलं तुमच्याकडे असतील ती अर्पण करा, किंवा चाफ्याची फुलं मिळाली तीसुद्धा तुम्ही स्वामींना जरूर अर्पण करा. तर स्वामींचा प्रकट दिन आहे, तर ह्या दिवशी आपण हे स्तोत्र बोलत स्वामींचा अभिषेक करायचा आणि छान पद्धतीने स्वामींची पूजा अर्चा करायची आहे. आणि त्या दिवशी तुम्ही स्वामी चरित्र सारामृत
या ग्रंथाचं पठण करू शकतात. जो तारक मंत्र आहे, तारक मंत्राचं जेवढं जमतील तेवढं जास्त वेळा आवर्तनं करू शकतात. आणि श्री स्वामी समर्थ जो महामंत्र आहे, तर याचं सुद्धा तुम्हाला जमतील तेवढा जास्तीत जास्त नामजप करा. अशा पद्धतीने स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी अभिषेक करायचा आणि छान अशी पूजा करायची आहे. आणि ही माहिती आवडली तर इतरांपर्यंत जरूर शेअर करा. श्री स्वामी समर्थ.